जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा अशी नागली किंवा दळण म्हणजे जे धान्य असतं ते आपल्याला निवडायचं म्हटलं की फार टेन्शन येतं. त्यामध्ये असे जर बारीक खडे असले तर अजून टेन्शन. तर मी एकदम मस्त असं मॅजिक घेऊन आलेली आहे. जे हे तुम्ही खडे जे रेतीचे खडे असतात ते इझिली काढू शकतात. काळ्या मातीचे सुद्धा खडे आपण इझिली काढू शकतो. तर चला मॅजिक कोणतं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा हे इतके खडे मी काढलेले आहेत. हे सर्व बारीक असे खडे आहेत. त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. सध्या एक रील खूप व्हायरल झालेली आहे. एक रॉड असतो आणि त्या रॉडला खडे चिकटतात. म्हटलं चला आपण काहीतरी प्रयोग करून बघू. माझ्याकडे असं घरात चुंबकचा एक तुकडा पडलेला होता. मी बघा तुम्हाला चुंबक दाखवत आहे. चुंबक लोखंडाच्या वस्तू अगदी सहज ओढून घेत आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा इथे मी नागली घेतलेली आहे. नागली स्वच्छ करायचं फार मोठं टेन्शन असतं. कारण ती मला काही पाण्यातनं घोळून काढता येत नाही. तर बघा आता मी इथे नागली एवढी स्वच्छ केलेली आहे. खडे पण भरपूर निघालेले आहेत. मी काय केलं अशी थोडी नागली घेतली, एक मूठ आणि त्यावर आपला असा जो चुंबक आहे, तो चुंबक मी असं फिरवला आणि बघा चुंबकला काय जादू, खडे चिपकतात म्हणजे खडे ओढतो आणि असे बारीक खडे इझिली निघत आहेत. मी इतके खडे काढलेले आहेत. बघा अशा प्रकारे तुमच्या घरात जर चुंबक असेल तर तुम्ही तो चुंबक वापरू शकतात. इतका महागाचा रॉड घ्यायची आपल्याला अजिबात गरज नाही. हे निवडलेले खडे बघा चुंबकला परत तुम्हाला मी ओढून दाखवले, चिपकवून दाखवले. तर बघा मी कसे स्वच्छ केले आहे ते पण तुम्हाला दाखवते आहे. व्हिडिओला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही कोणतंही धान्य निवडू शकता. जिरं, मोहरी काय तुम्हाला निवडायचं असेल, तुम्ही असं ते स्वच्छ करू शकतात. असं चुंबक घ्यायचं आणि बघा आता चुंबक स्वच्छ आहे आणि मी आता तुम्हाला चुंबक फिरवून दाखवत आहे. बरेच वेळेस असं होतं ना, आपण भात वगैरे करतो, खिचडी करतो आणि आपल्या दाताखाली खडा येतो आणि सगळं मग घरात चिडचिड होते. तसं होऊ नये म्हणून बघा असे प्रयोग करून बघायचे. बघा बारीक खडे चुंबकला चिपकलेले आहेत. अगदी छोटे खडे आहेत. असेच खडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा तुम्हाला दाखवते मी. अजून फिरवते. असे मूठ घेऊन मी फिरवलेले आहे आणि असे खडे त्या चुंबकला चिकटलेले आहेत. खडे काढून घ्यायचे आणि परत फिरवायचं. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण धान्य स्वच्छ करता येतं. बघा अशा प्रकारे मी आता स्वच्छ केलेले आहे. मी एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने तुम्हाला मी खडे काढून दाखवत आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला धान्य वगैरे जे काही असेल ते स्वच्छ करत जायचं आहे आणि असे आपल्याला खडे काढत जायचे आहे ना जादू. मग आपल्याला रॉड घ्यायची गरजच काय? आपल्याला घरात जो छोटा तुकडा असतो, जुन्या वस्तूंमध्ये असतं, त्याच्यामध्ये चुंबक निघतं आणि आपण ते चुंबक वापरू शकतो किंवा आपण मार्केटमधून सुद्धा आणू शकतो. मी तुम्हाला असं घमेलीमध्ये सुद्धा फिरवून दाखवत आहे. पण काय होतं ना, पूर्ण स्वच्छ करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला थोडं घेऊन स्वच्छ करायचं. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे फिरवत आहे. भरपूर प्रमाणामध्ये बारीक खडे चिकटलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सर्व धान्य स्वच्छ करायचं आहे. पण जर आपण एकाच वेळेस असं भरपूर घेतलं तर खडे निघायला प्रॉब्लेम येतो. कारण पूर्ण खडे निघत नाही. म्हणून मग आपण थोडे घेऊन स्वच्छ करायचं आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. बघा किती खडे चिकटून आलेले आहेत. भरपूर प्रमाणामध्ये माती, खडे चिकटलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा असा प्रयोग करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.